पिक्चर हा खूप चांगला आहे आणि सगळ्यांनी बघितला पाहिजे. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट चित्रपट आहे. पण आपल्याच राष्ट्रात राज्यात असतो त्यावेळेला पण आपण मराठी बोलत नाही, तर मग आपण मराठी बोलायचे केव्हा? ओके, आम्ही पण मराठी शाळेतच शिकलोय. पिक्चर बघून ना तुम्हाला काय वाटलं? खरोखर तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवले का? हा, हेच पाहिजे मला तुमच्याकडून. नमस्कार, बोला. मी रोहित. हा, हे सर्व सह्याद्री विद्या मंदिर भांडूप वेस्ट ओके. सगळे शाळेतले विद्यार्थी आहेत. मराठी. पिक्चर हा खूप चांगला आहे आणि सगळ्यांनी बघितला पाहिजे. काय घेतलं या पिक्चर मधून तुम्ही? मराठी भाषा आणि शाळा दोन्ही जपली पाहिजे ओके आणि सगळ्यांना मराठी भाषेमध्ये गर्व असला पाहिजे. ओके, थँक्स. आपलं नाव सांगा. माझं नाव श्रीकृष्ण भानुदास बारवकर आणि आज मी जो पिक्चर पाहिलेला आहे क्रांती ज्योती विद्यालय, अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट चित्रपट आहे. प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मराठी ज्याला वाटतं की आपण मराठी शिकवावी आणि आवर्जून हा पिक्चर पाहावा. ओके. कारण आपण प्रत्येक भाषेमध्ये बघतो की आपण दुसऱ्या राज्यात परराज्यात गेलो तर तिथली भाषा बोलतो, पण ज्या वेळेला आपण आपल्याच राष्ट्रात राज्यात असतो त्यावेळेला पण आपण मराठी बोलत नाही, तर मग आपण मराठी बोलायचे केव्हा? ओके. आपण दुसऱ्या राज्यात गेले तर तिथली भाषा बोलायची. दुसऱ्या लोकांच्या तिकडे जाऊन आपण मराठी नाही बोलू शकत कारण त्यांची भाषा आपण बोलतो. पण मी माझ्या महाराष्ट्रात त्यांच्या भाषा का अपेक्षित करू? ओके. मी मराठीतच बोलायला पाहिजे. म्हणून मी रिक्वेस्ट करतो सर्व मराठी मुलांना, सर्व मराठी बांधवांना की हा पिक्चर आवर्जून बघा आणि मराठी जपा, मराठी वाढवा आणि मराठी शिकवा. धन्यवाद. हा, तुमचं काय रिएक्शन, तुमचं काय कमेंट्स वगैरे सांगा. काय लाजू नका, आरामशीर. काय शिकलात? मराठी शाळा चालू असायला राहायलाच हवंय. ओके. आम्ही पण मराठी शाळेतच शिकलोय. ओके. आणि काय सांगू शकता तुम्ही? असं काय ना, तुम्ही तुमचं फ्रीली कमेंट देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा, बोला. नाव सांगून बोलू शकता, असं काय नाही. अरे तुम्ही हा जो पिक्चर बघून ना तुम्हाला काय वाटलं? खरोखर तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवले का? हा, हेच पाहिजे मला तुमच्याकडून. हे बघा, मी सांगू तुम्हाला ना, मी स्वतः जरा पकडा. हा, चालू आहे ना? हा, हे बघा कसं माहिती आहे ना, मी स्वतः हा पिक्चर मला तुमच्या शाळेचे दिवस आठवले. तर आम्ही पण असेच होतो, आम्ही पण तुमच्यासारखेच असे अल्लड होतो, काय काय गोष्ट शिकलो. आता एक सुद्धा आपण एक यूट्यूबवरती आहोत. मी पण माझ्या शाळेतून शिकलो आहे आणि मी पण माझ्या मराठी शाळेतूनच शिकून आलेलो आहे. त्यामुळे मला कुठेही असं वाटत नाही की बाबा मी काय चुकीचं वाटतो वगैरे काय करतो. माझं पण आहे चांगले सबस्क्रायबर. मला असं म्हणायचं की तुम्ही आज पिक्चर बघितला, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या पिक्चर बघून, हे मला तुम्ही सांगा. हां, बोला. नमस्कार, बोला. मी रोहित. हां, हे सर्व सह्याद्री विद्या मंदिर भांडूप वेस्ट ओके. सगळे शाळेतले विद्यार्थी आहेत. मराठी. आज आम्ही सोबतीने पिक्चर बघायला आलो. ओके. एकच की आपला जो समाज आहे एक काहीतरी विचित्र घडत आहे की कुठेतरी अरे हा मराठी शाळेतला इंग्रजी शाळेतला आला पुढे जमेल का नाही, हे एक वेगळं पॉईंटने बघितलं जातं. ओके. पण ते तसं काहीच नाही. आज ठीक आहे. पण मला तुम्ही सांगा की अशी मस्ती करतात. ठीक आहे, इट्स ओके. पण मला तुम्ही सांगा, तुम्ही काय घ्याल, काय धडा शिकलात ह्या पिक्चरकडून, मराठी चित्रपटाकडून? मराठी शाळेतून तिथे शिक्षण भेटतं, संस्कार भेटतात. हां. ते आपल्या आत्ताच्या शाळेमध्ये नाही भेटत. मराठी शाळा कधी पैसे खात नाही म्हणून मराठी शाळा लवकर बनतो. भले फॅसिलिटीज कमी असतात, पण ओके. ते जे संस्कार आहेत, एक माणूस एक चरित्र घडवतो. मराठी शाळेत. धन्यवाद, मस्त बोललात. ही लाईन मला खूप आवडली. धन्यवाद. तुम्ही सगळे भांडुपचेच आहात काय? केशव कॉलिंग केशव. ठीक आहे, थँक्स. ठीक आहे, चालेल. केशव कॉलिंग केशव सर्च करा, मिळेल तुम्हाला. धन्यवाद.